शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधवांकडून दरम्यान बुरखा वाटप झालेलं आहे। कडवट हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिंदेंच्या सेनेकडून हे बुरखा वाटप झालं। आपके ऊपर नाराजगी नहीं, बीता कल चला गया असं यामिनी जाधवांनी 2024च्या आताच्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे विधान केलंय। लोकसभेला दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव पराभूत झाल्या होत्या, त्या आता विधानसभेची मोर्चे बांधणी करतायत। या मतदार भायखळा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची लक्षणीय संख्या आहे। यामिनी जाधव को ख्याल आया, मैं आपके किसी के ऊपर कोई मेरी नाराजगी नहीं है, क्योंकि जो बीता हुआ पल है वो चला जाता है और उसमें जीने में यामिनी के लोगों को नहीं। आने वाले पल की तरफ देखना बहुत जरूरी है। अल्लाह ने आप सभी को एक चीज बहुत बेशुमार खूबसूरत नवाजी है। चेहरा नहीं, ये जो सर है ना, इसके अंदर मुट्ठी जैसा, क्या बोलते हैं, मुट्ठी जैसा है ना। तो ये सिर्फ अल्लाह ने डाला नहीं है, इसका इस्तेमाल करना बहुत जरूरी है। दरम्यान यामिनी जाधवांच्या या वक्तव्यावरती टीका केलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुषमा अंधारे यांनी। पाहूया। साहेब, यामिनी जाधव जो बुरखा वाटपाचा कार्यक्रम घेत आहेत ते कुणाच्या लांगुलचालनासाठी? कालपर्यंत तुम्हाला मुस्लिमांचा द्वेष वाटत होता, कालपर्यंत तुम्ही मुस्लिम समुदायाचं जगणं मुश्किल करून टाकलं। आज अचानक तुम्हाला बुरखा वाटप करण्याचा एकदम मोह होतो। याचा अर्थ फक्त आणि फक्त आता मुस्लिम मतांवर डोळा ठेवून तुम्हाला ही सगळी थेरं सुचत आहेत का? आणि एवढं सगळं बुरखा वाटप आणि आधीच्या सगळ्या गोष्टी विसरून जाण्याचं आवाहन यामिनी जाधव करतायत, त्यामागचं भायखळ्याचं गणित काय ते पाहूयात ग्राफिक्सद्वारे। भायखळा मतदारसंघ लोकसभा 2024ला स्थिती: अरविंद सावंत यांना 86,883 मतं, यामिनी जाधवांना 40,817, फरक होता 46,066 मतांचा। स्वतःच्याच भायखळा मतदारसंघात यामिनी जाधव पिछाडीवर होत्या। महायुतीतर्फे लढताना 46,066 मतांनी पिछाडीवर राहिल्या होत्या यामिनी जाधव। त्यामुळे मतदारसंघातील मुस्लिम मतदारांना आपलंसं करण्याचे प्रयत्न सुरू केल्याची आता चर्चा आहे।